नमस्कार. तर आज आपण बघणार आहोत घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने हळीवाची खीर कशी बनवली जाते. हळीव हे आरोग्यवर्धक आणि पौष्टिक असतात, त्यामुळे हळीवाची खीर देखील खूप पारंपरिक आणि पौष्टिक असते. विशेषतः स्त्रियांसाठी उपयुक्त, हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी, प्रसूतीनंतर ताकद वाढवण्यासाठी आणि मासिक पाळी नियमित करण्यासाठी असे हळीवाचे खूप काही फायदेशीर उपयोग आहेत. तर आज आपण बघणार आहे हळीवाची खीर कशी बनवली जातात. त्यासाठी आपण 1 चमचा हळीव पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे. हळीव पाण्यामध्ये भिजून झालेले आहेत व्यवस्थित, ते भिजल्यानंतर चिकट होतात. तर त्यानंतर आपण हे हळीव पाण्यामध्ये उकळून घ्यायचे आहेत, त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. ही खीर साखरेपेक्षा गूळ वापरून केली तर जास्त आरोग्यदायी ठरते, त्यामुळे आपण ही खीर आज गूळ वापरून करणार आहोत. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. आपण बघू शकतो की हळीव चांगल्या प्रकारे शिजलेले आहेत. आता यामध्ये आपण दूध घालणार आहोत. आपण गूळ आधीच नाही टाकला, कारण गुळामुळे भरपूर वेळा असं होतं की दूध फाटतं, त्यामुळे आपण पहिल्यांदा दूध ओतून ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे. हळीवामुळे रक्तवाढ होते, हाडे मजबूत होतात, पचन सुधारते, त्वचा आणि केसांसाठी देखील याचा खूप फायदा होतो. थायरॉइडसाठी, मधुमेह नियंत्रित करण्यासाठी, त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती देखील हळीवाची खीर वाढवते. तर दुधाला मस्त उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरती वेलची पूड टाकणार आहोत. त्यामुळे खिरीला मस्त चव देखील येते आणि चांगला सुगंध देखील येतो. या खिरीमुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि थकवा जाणवत नाही. आता आपण याच्यामध्ये काजू, पिस्ता आणि बदाम यांचे काप घालूया. खिरीला चांगलं उकळून घ्यायचं आहे. आता आपण याच्यामध्ये गूळ घालून घेऊया. आपण सुरुवातीला टाकला नव्हता, कारण गुळामुळे खीर फाटू शकते. तर आता आपण जसे गूळ टाकतो त्यापर्यंत थोडंसं गूळ विरघळला की आपल्याला पटकन गॅस बंद करायचा आहे आणि खीर खाली उतरवून घ्यायची आहे, जेणेकरून ती फाटणार नाही. हळद त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे त्वचा चमकदार होते आणि केस गळणे देखील कमी होते. अशा प्रकारे आपली हळीवाची खीर तयार झालेली आहे. आपण आता त्याला मस्त बाउलमध्ये काढून घेऊया. चला तर मग कोण कोण येते हळीवाची खीर खायला? सर्वांनी घरी ट्राय करून पहा, तुम्हाला ही नक्की आवडेल. हळीवाला अशी काही विशिष्ट चव नसते, त्यामुळे ज्या प्रकारे आपण बनवू त्या प्रकारे ते चव येते. त्यामुळे प्रत्येकाने ही खीर घरी ट्राय करून पहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपली खीर तयार आहे. Thanks for watching.